नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विवेक दत्तविलास मोरे, फील्ड ॲग्रोनॉमिक्स, आम्ही बालाजी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य. सध्या आपण मागच्या खरीपमध्ये एक व्हिडिओ टाकला होता तुरीचा, गोल्ड 100चा. तो व्हिडिओ भरपूर शेतकऱ्यांना पाहिला. तसंच आपण एक नवीन वाण, नवीन व्हेरायटी, नवीन गोष्टी आपण शेतकऱ्यापर्यंत आणत असतो. तसंच आपण आज आणलेली आहे उन्हाळी तूर. उन्हाळी तुरीचं पहिलेपासून लागवड कशी केली, उत्पन्न किती वेळ, आपण आपल्यासोबत जुळलेले आहे मोहल्ले सरचं मनोगत ऐकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा अशी मी विनंती करतो. सर, तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो का तुम्ही आमच्यासाठी 10 मिनिटे दिले. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना तुम्ही ह्या उन्हाळी तुरीचं ट्रीटमेंट कसं केलं आणि तुम्हाला कसं वाटलं, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला थोडं माहिती देऊ. नमस्कार, मी विलास गजानन मोहल्ले, राहणार दिग्गी मोहल्ले, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती. बरं सर, पहिले तर आपण एक प्रश्न असा घेऊ का तुमची यात जसं तुम्ही आता यावर्षी तूर लावली, तर हे पहिलं वर्ष आहे का दुसरं वर्ष आहे? पहिलंच वर्ष आहे. मी साधारणपणे इथे चौथं पीक SRT पद्धतीने घेतो, शून्य मशागत तंत्रज्ञान. हे सगळ्यात महत्वाचा उद्देशाचा का शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा खर्च जो नांगरणीचा, वखरणीचा, डवरणीचा तो वाचतो. आणि मला पिकाची फेरपालट करायची होती, चना सोयाबीन, म्हणून माझ्या डोक्यामध्ये रब्बी तुरीचा कल्पना विकसित आली. ऍक्च्युली रब्बीच्या तुरी दप्तरी 345 जमते. आमच्या काही भागामध्ये मित्रांनी घेतल्या, त्या युट्यूबवर आल्याही पाहिल्याही. परंतु प्रश्न असा आहे का त्याला 6 महिन्याचा कालावधी टेम्परेचर या सगळ्या गोष्टीचा विचार केला. याही सुद्धा व्हेरायटीचा मी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ही गुंटूर विद्यापीठाची NIR अर्जुन ही व्हेरायटी आणली. एकरी 10 ते 12 किलो याला टोकन पद्धतीने बेडवर, एका बेडवर 2 लाईन, एका बेडवर 1, 4 फुटाचे साधारण माझे बेड आहे, 3 फुटाचं अंतर मिळतो आणि एकंदरीत 10 किलो 12 किलो बियाणं पडलेलं आहे सरासरीने. उगवण क्षमता असताना 1 महिना कालावधीमध्ये मररोगीचा प्रॉब्लेम आला, कारण का माझ्या कचपटामध्ये, कचऱ्यामध्ये ट्रायकोडर्माची ड्रॅंचिंग केली, ब्रीज प्रक्रिया केली, सर्व व्यवस्थित व्यवस्थापन करून सुद्धा 1 महिन्याचा कालावधी असा येतो का तुला जसं तिळाप्रमाणे वाढत नाही त्याप्रमाणे ती हे पीक वाढत नाही. परंतु ज्यावेळेस शेवऱ्याची अवस्था येते त्यावेळेस मात्र झपाट्याने ती वाढ करते. साधारणपणे 150 दिवसाचं हे पीक आहे आणि फरवरीला ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेज येतं त्यावेळेस प्रिकॉशन म्हणून 7 ते 10 दिवसानं आंतरप्रवाही औषध आणि काही प्रभावी कीटकनाशक याचा वापर करायचा आणि बुरशीनाशकाचा वापर करायचा. प्रभावी बुरशीनाशक या सगळ्याचा प्रयोग टप्प्याटप्प्याने केला गेलेला आहे. फलश्रुती आज तुम्हाला शेतात दिसत आहे. बरं सर, मला सांगा तुम्ही जेव्हा तुम्ही याच्यात पेरणी केली का टोकन यंत्र तुम्ही समजा मिनिमम कोण्या महिन्यात पेरणी केली? टोकन यंत्र नोव्हेंबर 24 ला अर्धशेत आणि 25 ला अर्धशेत. बरं, लागलीच पाणी आलं मागून, म्हणजे आधी पाणी दिलं होतं. म्हणजे सोयाबीन कापल्याबरोबर काय केलं, मी 3 तासाची सीप दिली, लगेच तणनाशकाचा वापर केला. म्हणजे ग्लायफोसेट आणि पॅरागाट मारलं, तातडीनं तणाचं व्यवस्थापन केलं, लगेच टोकन केली. टोकन केल्यानंतर परत 2 तासाचं पाणी दिलं मागून. 1 नोव्हेंबरला माझी जर्मिनेट झालेली होती पूर्ण आणि 1 नोव्हेंबर तर आज जवळपास आता किती दिवस झाले बघा, जवळपास 3.5 महिने होते आहे. या 24 तारखेला काय 22 तारखेला, या येणाऱ्या 20 तारखेला जवळपास 4 महिने कंप्लीट होतील, कारण का 31चे काही महिने आलेले आहेत यानुसार. बरं सर, आता बाकीच्या शेतकऱ्याला असं वाटतं का जसं उन्हाळ्यामध्ये तूर लावली तर ठीक आहे, पहिले मेजरमध्ये बुरशीचा प्रॉब्लेम येते, मर सगळ्यात पहिले जास्त येते, त्यानंतर माव्याचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढल्या जाते. तर मला सांगा, जसं आता रब्बीमध्ये काही शेतकरी चना लावतात, आता चण्यापेक्षा तूर चांगली राहील का? मला असं वाटतं आताच्या या स्टेजला व्हेरायटीनुसार जर जातीची योग्य निवड केली, योग्य अंतर आणि योग्य व्यवस्थापन जर केलं तर कदाचित चण्यापेक्षा बेस्ट राहील. कारण का चणाला दिवसेंदिवस एकाच शेतामध्ये चणा जर असला तर पीक उत्पादन क्षमता आणि मररोगीचं प्रमाण जास्त वाढतं. बरं, खास म्हणजे मला पीक फेरबदल करायचा होता म्हणून मी हा निवड केली. बरं सर, आता मला सांगा, आपली जमीन हे कशी आहे? ब्लॅक सॉइल पूर्ण. बरं, तर याची आमच्या शेतकरी बांधवाला सांगा का याची, या तुरीची मिनिमम हाईट किती फुटापर्यंत? तर ही हाईट वाढवण्यासाठी मी म्हणजे सुरुवातीला ब्रँचिंग कडे न जाता मी हाईट वाढवण्याचा प्रयत्न केला. आपोआपच ती ब्रँचिंग करतो. उन्हाळ्याच्या तुरीला ब्रँचिंग करायची गरज नाही, फक्त ग्रोथ घेणं गरजेचं आहे. जेवढी चांगली ग्रोथ घ्या तेवढा चांगला यील्ड येतो, असं माझ्या आता निदर्शनात येतो आहे. बरं सर, आता जसं आपण आपल्या तुरीमध्ये माल पाहू शकतो का आजची तारीख शेतकरी बांधवांनो 11 मार्च 2024
25 आपण सध्या या शेतामध्ये हजर आहे. तर आपण पाहू शकतो का या तुरीमध्ये सगळ्यात जास्त माल एकदम टाईट झालेला आहे, दाना एकदम पूर्णपणे फुगलेला आहे आणि हे जे शेंग आहे शेंग उलून दाना बाहेर चाललेला आहे. तर सर एक असं विचारायचं होतं का जसा एक अनुभव एक आपण समजा अंदाज लावू शकतो का जसा किती एकराचा प्लॉट तुम्ही तुरी 4 एकर एकरी समजा किती क्विंटल उत्पन्न होईल तुम्हाला असं आशा आहे? मला 40 क्विंटल अपेक्षित आहे, कमी जास्त काही होऊ शकते निसर्गानुसार. बरं. तर सरांचं मार्गदर्शन खूप मोठं आहे. त्यांचं म्हणजे ते शेती करण्याची टेक्निक किंवा नवीन नवीन ते आपल्या भागामध्ये आणत असतात. तसंच आज त्यानं तुरीचा एक अनुभव आणलेला आहे. खरंच या तुरीमध्ये जर खरंच यावर्षी जर उत्पन्न जर एका एकरात 10 क्विंटल म्हणजे 4 एकरात जर 40 क्विंटल गेलं तर मी तर 100% शेतकरी पूर्ण पुढच्या वर्षी तुरीचा प्लॉट लावन. पण तरी शेतकरी बांधवांना 1 एकरापासून सुरुवात करावं. म्हणजे बचत कशी झाली, मी बाई लावली नाही खताला, बियाला सोईंग करण्यासाठी बाई लावली नाही किंवा जुडी लावली नाही. इथे टोकन यंत्रणा सगळे व्यवस्थापन केलेलं आहे आणि तणनाशक आणि टोकन यंत्र, त्याच्यामुळे मला मजुरी खर्च सुद्धा कमी आलेला आहे आणि आता फवारणीचाच खर्च माझा मोठा आहे आणि रासायनिक खत. बरं. शेतकरी बांधवांनो याला विनंती करतो का आपण युट्यूबवर नवीन नवीन व्हिडिओ पाहतो, नवीन नवीन कॉटन झालं, कापूस कॉटन झालं, तूर झालं किंवा अदर काही व्हेरायटीचं वाण आपण जे पाहतो त्यामध्ये आपल्याला युट्यूबमध्ये दाखवले जाते प्रति 1 क्विंटल, 15 क्विंटल, 20 क्विंटल. पण आज जो व्हिडिओ काढलेला आहे शेतकरी स्वतः अनुभव घेऊन सांगत आहे. काय होतं माहित आहे का, तुकाराम महाराजांनी म्हटलंय शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. ज्या पद्धतीनं बी आपण जमिनीमध्ये टाकतो त्याच पद्धतीचं उत्पन्न आपल्याला भेटते. जर या उत्पन्नाचा जर फायदा उत्पन्न जर वाढलं तर आम्ही तुम्हाला बियाणं सजेस्ट करू. सर एकदा आणखी एक पुन्हा शेतकऱ्याला एक व्हेरायटीचं नाव सांगून द्या. NIR अर्जुन, गंटूर विद्यापीठ, आंध्रावरून मी बियाणं आणलं, शेतकऱ्याकडूनच आणलं आहे ते, धर्माबादच्या. मला फक्त याच्यात विशेष म्हणजे 150 जसं दप्तरी 160, 180 दिवसापर्यंत जातो. टेम्परेचरमुळे दाण्यांची संख्या बारीक कमी जास्त होऊ शकते, पण हिला 150 दिवस असल्यामुळे 5 दाणी, 6 दाणी आणि 4 दाणी. आता सरासरी काही पकडू शकता. काही 6 दाणी शेंग आहेत. माझ्या हातात असलेली शेंग ही 6 दाण्याची आहे आणि काही 5 दाण्याच्या सुद्धा आहे आणि असा काही आजार वगैरे वाटत नाही विचार सध्या. एक सांगा, आपण एक शॉर्ट मध्ये आता विषय घेऊन घेऊ. जे आपण तूर लावली, तुरीमध्ये खर्च एकदम असा भरपूर येते का? नाही येत. नाही. माझ्या पद्धती मेथड मध्ये तर खर्चच येत नाही, कारण का मी मशागत केली नाही. सोयाबीन कापल्याबरोबर अगदी विदिन 8-10 दिवसामध्ये तुरीची टोकन झाली, लगेच मागे पुढे पाणी झालं, लगेच ते खताचा डोस आहे तोही टोकन यंत्रणात झाला. म्हणजे पाण्याच्या शीप जवळपास 5 पाणी झाले. आता हे 6वं पाणी समजा पट पाणी आहे. वास्तविक आता पाणी जर कमी दिलं तर हाईट कमी घेतो, लवकर फ्लावरिंग वर येतं तडण गेल्यावर. म्हणून हाईट जास्त घ्यायची होती म्हणून मी पाणी जास्त दिले. बरं, ठीक आहे. चला शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्लॉट पाहू शकतो कशा पद्धतीनं शेंगायनं पूर्ण लतपत पूर्ण जमिनीखाली टेकलेला आहे. आणि हाच प्लॉट आपल्याला जर व्हेरायटी लावायची असेल तर आम्ही या स्क्रीन खाली आम्ही बालाजी फाउंडेशनचा नंबर दिलेला आहे. या नंबरवर काही जरी तुम्हाला अडचण गेली तर आम्हाला या नंबरवर संपर्क साधा किंवा काही जरी तुम्हाला शेतीविषयक प्रॉब्लेम जात असेल तर आम्हाला या नंबरवर फोन करा. आणि अशाच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आम्ही बालाजी फाउंडेशन या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करा. आणि पुढील व्हिडिओ आपण नवीन घेऊन येऊ त्याकरता आपण इथंच थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.